हाय हॅलो, कशात आहे? खूप छानच असणार. तर बघा, आज चालले होते गावी आणि अगोदरच गणपती जो आहे तर ते गणपती बाप्पा गेल्यानंतर तर 7 दिवसाचा गणपती बाप्पा जो आहे तर तो असतो घरी. आणि तो गेल्यानंतर बघा, त्याचे जे भांडे वगैरे होते पूजेचे किंवा कलश वगैरे तामण वगैरे, तर ते सगळं असं स्वच्छ असं धुवून मी ठेवत होते, म्हणजेच की घरातलं सगळं आवरत होते. कारण आता 3-4 दिवस सुट्टी होती, त्यामुळे आम्हाला जायचं होतं गावी. तर गावावरून यायला 3-4 दिवस लागणार होते. तर तोपर्यंत जे पूजेचं सामान आहे तर ते तर तसं ठेवू शकत नाही, किंवा आरास वगैरे जी होती तर सकाळी मिस्टरांनी जी आरास वगैरे होती किंवा मंदिर वगैरे जे डेकोरेशनसाठी केलं होतं तर ते सगळं काढून पॅक करून ठेवलं होतं. तर तोपर्यंत मी जे आहे तर ते किचन ओटा क्लीन करत होते आणि देवपूजेचे जे भांडे होते तर ते स्वच्छ करून ठेवत होते. तर बाकीचे जे भांडे होते तर ते रात्रीच घासून ठेवले होते, कारण सकाळी उरकत नाही यासाठी. आणि ऊन पण होतं किंवा मग दुपारनंतर पाऊससुद्धा येतो खूप सारा, तर त्यासाठी लवकरच गावी जायचं होतं. म्हणून जे आहे तर अगोदरच सगळं भांडी वगैरे घासून वगैरे ठेवली होती. तर बघा, सकाळी माऊला नाश्त्यासाठी भात वगैरे केला होता, तर त्यासाठी कुकर वगैरे होते थोडेसे, तर ते भांडे, तिची प्लेट आणि कुकर तर ते पटकन घासून घेतले. आणि किचन ओटा जो आहे तर तो अशा पद्धतीने क्लीन करून ठेवला होता की जेणेकरून सकाळी लवकर निघू. तर सकाळी बघा, घरी फक्त नाश्ताच केला होता जाता जाता म्हटलं, कारण माऊ आणि घरातलं जे काम होतं तर ते काही लवकर उरकणार नव्हतं. तरी आम्हाला निघायला जे आहे तर ते 12-12:30 झालेच होते घरी येऊन सगळं उरकून निघायला. कारण घरात लहान मुलं असली तर त्यांचं दंगामस्ती किंवा चिडचिड आधीमध्ये त्यांना घेणं किंवा मग बाजूची जी कामं आहे तर ती करणं, तर हे असं काहीसं चालू होतं. तर भांडे वगैरे सगळं वॉश करून झाल्यानंतर जे गणपतीचं डेकोरेशनचं सामान होतं तर ते अशा पद्धतीने वरती ठेवत असते, कारण की कधी त्याला हात लागू नये किंवा मग लहान मुलं घरात इथे तिथे उचकत असतात. आणि वरती जर ठेवलं तर ते चांगलंसुद्धा राहतं आणि कोणाचा हात लागण्याचे किंवा तुटण्याचे मोडण्याचे काही चान्सेस नसतात, कारण त्यामध्ये खूप साऱ्या अशा ज्या लायटिंग वगैरे असतात किंवा फुलं वगैरे नाजूक वगैरे असतात, ते त्यासाठी वरती ठेवत असतो आम्ही ते. आणि इथं हा जो डोर आहे किंवा कप्पा तर तो स्पेशल त्याच्यासाठीच असतो. तिथे सगळं जे आहे तर ते गणपतीच्या डेकोरेशनचं सामान ठेवलं जातं. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते ठेवून झाल्यानंतर आम्ही निघणार होतो. आणि कौस्तुभची जी घाई आहे तर ती सारखी चालूच होती की मम्मा लवकर आवर, कारण यावेळेस माऊ जी आहे तर ती होती तिच्या पप्पांकडे. कारण मी जर काय करायला लागले की माझ्या आधी ते तिलाच करायचं असतं. सो तिला जे आहे तर ते तिचे पप्पा घेऊन बसले होते हे सगळं आवरून झाल्यानंतर. आणि बॅग वगैरे जे आहे तर ती मी अगोदरच भरून ठेवली होती रात्रीच, कारण सकाळी भरायचं म्हटलं तर खूप सारे धावपळ होते आणि माऊ जे आहे तर ते अजिबात ऐकत नाही त्यासाठी. तर इथे बघा, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण जे गोकर्णाचं जे सीड्स आहे तर ते लावलं होतं ग्रोथ होण्यासाठी. आणि आता 4-5 दिवस मी जर गावी गेले तर त्याला पाणी कोण देणार? तर त्यासाठी मी काय केलं, काचेच्या बॉलमध्ये जे आहे तर ते थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये जो माठ आहे तर तो ठेवलेला आहे की जेणेकरून तो सारखाच ओला राहील यासाठी. आणि झाडांसाठी बघा कोणती ट्रिक केली, तर हे जे आपले सुगडे पुसतो आपण संक्रांतीला तर त्याचे माठ मी टाकून न देता अशा पद्धतीने झाडांमध्ये स्टोअर करते. एका झाडामध्ये नॉर्मली 2-2, 3-3 ठेवले तरी छान, की जेणेकरून आपण जेवढे दिवस गावी जाऊ तर त्यामध्ये पाणी भरून ठेवलं तर झाडांना पाणी खूप सारं भेटतं. आणि हा मनी प्लांट होता, तर बघा उन्हाने मनी प्लांट खूप सारा खराब होतो. तर तुम्हीसुद्धा खूप वेळ जो मनी प्लांट आहे तो उन्हाला ठेवू नका. तर त्याच्यासाठी आता मी काय करणार होते, जो बाहेर होता तर तो गॅलरीमध्ये अशा पद्धतीने खाली घेऊन ठेवला होता, कारण मी येईपर्यंत तो सुकू नये म्हणून. आणि त्याची जी खालची प्लेट आहे तर त्या प्लेटमध्ये पाणी ओतून ठेवलं होतं. तर फायनली घरातलं सगळं उरकून आम्ही आता निघालो होतो. आणि ऊन पण बरंच झालं होतं, दुपारचा वेळ होता. आणि तरी गर्दी जी आहे तर ती काही कमी नव्हती, कारण आता 3-4 दिवस सुट्टी होती आणि नॉर्मली सगळेच आता गावाला जातात. तर बऱ्यापैकी आम्ही आता गर्दीतून पुढे निघालो होतो. आणि हा जो आहे तर तो आहे घाटाचा व्ह्यूज. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा, कारण खूप छान असं हिरवंगार जे वातावरण होतं ते, आणि मनाला प्रसन्न करणारं आपण म्हणू शकतो. खूप भारी आणि खूप छान जे आहे तर ते वातावरण होतं आणि वाटतसुद्धा होतं. सो चला, अशा गप्पा टप्पा मारत आता आपण जाणार आहोत माझ्या सासरी. तर मगाशी निघाल्यापासून मी फक्त घरी जाणार आहोत एवढंच सांगितलं होतं, तर कुठे जाणार आहोत हे तुम्हाला आता कळलं असेल की आपण आज जाणार होतो माझ्या सासरी. तर बघा, घाट वगैरे संपल्यानंतर पुन्हा जे आहे तर ती गर्दी लागली होती. आणि त्यानंतर फायनली बऱ्याच वेळानंतर आम्ही थांबलो होतो हॉटेलला, कारण घरी फक्त सकाळी नाश्ता करून निघालो होतो.
आणि बऱ्यापैकी इथे सुद्धा गर्दी होती आणि कौस्तुभला आणि मला खायची होती पावभाजी. सो आमच्यामुळे मिस्टरांना सुद्धा पावभाजीच खायला लागली, कारण आमच्या दोघांना खायची होती म्हणून. तर सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो होतो जाण्यासाठी. तर निम्म्या रस्त्यामध्ये आल्यानंतर आम्ही जे आहे तर ती पावभाजी खाल्ली होती. तर इथे बघा कौस्तुभला न्यायला त्याचा मामा आला होता आणि आता तिथून मी, माझे मिस्टर आणि माऊ आम्ही तिघेच गावी जाणार होतो, कारण आमचा कौस्तुभ होता आजारी आणि त्याला खूप आला होता ताप. तर आमच्या गावी गेल्यानंतर हॉस्पिटल वगैरे जवळ नाही आहेत, तर त्यासाठी इमर्जन्सी काही व्हायला नको औषध वगैरे सोबत आणले होते, पण त्याला मम्मीकडे ठेवला होता माझ्या. तर इथे बघा गावाला घरी जाताना मध्ये लागला होता ओढा. तर आमच्या वस्तीच्या खाली जो आहे तर तलाव वगैरे भरपूर आहेत, तर त्यामुळे तिथे होता ओढा आणि त्या ओढ्यामध्ये भरपूर सारे जे आहेत तर ते फिश होते. इथे मी तुम्हाला आता दाखवले स्टार्टिंगला. तर अशा पद्धतीने ओढा होता. त्या ओढ्यातून क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर फायनली आम्ही पोचलो होतो घरी. तर घरी आलो नाही कुठे, तर आमच्या माऊची जी मस्ती आहे तर ती चालूच होती. तिला काही एका जागेवर करमत नाही किंवा आवडतसुद्धा नाही. तर तिने बघितली होती माऊ खूप दिवसानंतर, कारण गावी खूप लवकर येणं होत नाही. कौस्तुभची शाळा असते आणि त्याला सुट्टी असते तेव्हा पाऊस वगैरे येतो, तर त्यामुळे मी गावी इकडे खूप सारी येत नाही. आणि आले तर ही जी माऊ आहे तर ती अजिबात शांत बसत नाही. मातीत खेळ किंवा माऊच्या मागे लाग. तर इथे तुम्ही बघू शकता माऊचं जे छोटं पिल्लू आहे तर आल्यापासून तिने त्याला नको नको करून ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने जी आहे तर ती सारखीच त्याच्या मागे म्याव म्याव करत ओरडत होती. ते जसं करेन किंवा ते जिथे जाईन तिथेच तिलासुद्धा जायचं असतं. सो तिचा जो आहे तर तो खेळायचा भरपूर असा जो टाईम, तर ती खूप छान प्रकारे एन्जॉय करते. तिला पण खूप असं माइंडला फ्रेश लागत होतं. आणि इथे बघा आता आमच्या घरी आले होते पाहुणे. तर आम्ही यायच्या आधीच आले होते ते पाहुणे आणि ते आता निघाले होते. तर इथे आई ज्या आहे तर त्यांना सोडवायला गेल्या होत्या आणि ही आहे आमची माऊ. तर ती काय एका ठिकाणी बसत नव्हती. गवत वगैरे तिला अजून कळत नाही. ते माऊचं पिल्लू जिथे जाईन तिथे तिला जायचं असतं. तर ते पाहुणे आता निघाले होते. त्यांच्यासोबत ज्या गप्पा गोष्टी आहेत तर त्या बऱ्याचशा चालू होत्या आणि मिस्टरांचं सुद्धा खेडला काम होतं, तर ते तिकडे जाणार होते. तर आधी ती पप्पांच्या मागे लागली, पण जेव्हा माऊचं पिल्लू बघितलं तर ती त्या पिल्लाच्याच मागे होती. तिला पप्पांचं काही नव्हतं, नाहीतर अगोदर पप्पांना सोडत नव्हते, पप्पांच्याच मागे होती ती खूप सारा वेळ. तर त्यानंतर आता पाहुणे वगैरे गेल्यानंतर माऊची जी मस्ती आहे तर ती मस्ती कंटिन्यू चालूच होती. तर बघा चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ किंवा गमती जमती पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर आता खूप सारी जी मस्ती आहे तर ती घालून झाल्यानंतर मी तिला आणलं होतं घरी. आमच्या माऊला खायचंय अंड आणि ती बघा कुठे चढली आहे किचन वट्ट्यावरती. हो ना बाळा? हा. आणि मी करणार आहे आता चहा. कोणाला प्यायचा चहा? एवढं पाणी पिणार आहे तू? बापले, एवढी दमली? बापडे. हा. तर फायनली मॅडमला भेटला अंडा आणि त्यानंतर मी चहा छान असा एन्जॉय केला. तो व्लॉग